नमस्कार. आज आपण बियाणे अनुदान या संदर्भात खूप असं महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत. मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या राबवल्या जाणाऱ्या केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या अंतर्गत अनुदानावरती बियाणं दिलं जातं. काही बियाणं 100% अनुदानावरती असतं, तर काही बियाणे 50% अनुदानावर उपलब्ध आहे. तर काही बियाण्याच्या शेतकऱ्यांना मिनी किटही दिलं जातं. त्यांच्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून महा-डी-बी-टी फार्मर स्कीम पोर्टलवर मोठ्या प्रमाणात अर्ज भरले जातात. 21 मे 2026 ही शेवटची तारीख होती. आता वाढवून 27 मे 2026 करण्यात आलेली आहे. आणि आता अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना बियाणं कधी मिळणार हा प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे. मित्रांनो, राज्यामध्ये राष्ट्रीय खाद्य तेल मिशन अभियान, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, याचबरोबर कडधान्य आत्मनिर्भर अभियान अशा वेगवेगळ्या योजनेच्या अंतर्गत अनुदानावरती हे बियाणं उपलब्ध करून दिलं जातं. आणि हेच बियाणं शेतकऱ्यांना 26-27 मध्ये उपलब्ध करून देण्यासाठी सर्वच्या सर्व राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान, राष्ट्रीय खाद्य तेल अभियान, याचबरोबर कडधान्य आत्मनिर्भर अभियान या तिन्ही योजनेच्या अंतर्गत आवश्यक असलेला निधी हा राज्य शासनाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. मित्रांनो, मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून मागणी केली जात आहे आणि याच मागणीच्या अनुषंगाने आता उपलब्ध झालेला हा निधी बियाणाच्या वितरणासाठी वापरला जाणार आहे. मित्रांनो, ॲग्रो स्वरूपाचा हा निधी उपलब्ध झाल्यामुळे आता लवकरच बियाणं वितरण सुरू होण्याची शक्यता आहे. तर बियाणाच्या वितरणासाठी टोकन असतील किंवा मिनी किटचं डायरेक्टली वितरण असेल, याच्या संदर्भात काही जे नवीन अपडेट येतील ते आपण आपल्यापर्यंत नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न करू. साधारणपणे 28 मे नंतर, कारण 27 मे अर्ज भरले जातील आणि त्याच्यानंतर 1-2 दिवसामध्ये शेतकऱ्यांना या किटचं किंवा या बियाणाच्या वितरणाच्या टोकनचं वितरण केलं जाईल. आणि त्याच्या संदर्भातील काही अपडेट आल्यानंतर ते अपडेटसुद्धा आपण नक्की जाणून घेण्याचा प्रयत्न करू. तर चला भेटूया अशाच नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.